आठवड्यातून एकदाच जरी तुम्ही करटुले खाल ना तरी आपल्या आरोग्याला 5 पटीने अधिक बळकटी देऊ शकते बरं का. हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे दृष्टी सुधारण्यासाठी मदत करते, हृदय व मूत्रपिंडाचे आरोग्य सुधारते. तर येथे मी हे पाव किलो करटुले आणलेले आहे. खास म्हणजे हे श्रावण महिन्यात मिळतातच आणि निदान वर्षातून 2-3 वेळा तरी खावा, म्हणजे जोपर्यंत ते मिळत आहे तोपर्यंत. तर मी त्याचे सालं काढले नाही, पण मी ते स्वच्छ धुवून घेतले आणि अशा पद्धतीने गोल चकत्या करून घेतल्या. त्यातल्या ज्या निब्बार बिया होत्या ना त्या मी काढून घेतल्या. अशा पद्धतीने हे बघा किती निघाल्या आणि काही थोडे लालसरही निघाले, तर त्यातलं तो सर्व काही काढून घेतलं आणि मीठ लावून थोडा वेळ ते बाजूला ठेवलं. कारण करटुले हे थोडेसे कडू असतात, थोडे तुरटही असतात. आणि नंतर असे पिळून स्वच्छ धुवून घेतले बरं का. नंतर आता आपल्याला इथे फोडणी द्यायची आहे. तर इथे आपल्याला कांदा, शेंगदाणे याचा वापर अजिबात करायचा नाही. हे बघा अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतले. जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी द्या व्यवस्थित अशा पद्धतीने आणि लसूण व्यवस्थित लालसर परतून घ्या. थोडा ठेचूनच घेतलेला आहे मी. तर मी अगोदर लसूण ठेचून घेतला, नंतर जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी दिली अशा पद्धतीने आणि नंतर थोडीशी हिरवी मिरची कुटूनच घेतली बरं का. आता इथे तुम्हाला जर लाल तिखट मसाला वापरायचा असेल तर वापरू शकता, पण ह्या हिरव्या मिरचीचे छान होतं आणि त्यातल्यात अशा ठेचलेल्या मिरचीचे. हे बघा अशा पद्धतीने तीही परतून घेतली. आता मी त्यात अर्धा चमचा मसाला, थोडीशी हळद, थोडीशी लाल तिखटही टाकली जास्त न टाकता आणि थोडी धना पावडर टाकली. व्यवस्थित तेही परतून घेतलं. आता त्यामध्ये ते करटुले टाकून व्यवस्थित परतून घ्या आणि झाकण ठेवून थोडं पाणी ठेवा. तेच गरम पाणी त्यामध्ये शिपडा, म्हणजे ते शिजले पाहिजे. कारण काही करटुले निबार असतात आणि शिजत आले की आपल्याला त्यात ओलं खोबरं टाकायचं आहे. आता ही इतकी घाई का, तर मला तुम्हाला या करटुल्याचे महत्त्व सांगायचे आहे. चवीपुरतं मीठ टाका आणि अशा पद्धतीने पाणी गरम करून नंतर त्यावर ते शिंपडा. काही नाही, 5 ते 7 मिनिटात मस्त अशी भाजी शिजते. अतिशय रुचकर अशी ही भाजी. जीवनसत्वे तिच्यामध्ये अ, क आणि ई भरपूर प्रमाणात असते. भरपूर प्रमाणात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम असते. वात, पित्त, कफ ह्या तिन्ही दोषांना ती शांत करते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे करटुली भूक वाढवण्यासाठी मदत करते. उच्च रक्तदाबाची ज्यांना समस्या आहे त्यांना तर करटुले खाणे खूपच फायदेशीर आहे. त्वचा विकारावरही ह्या करटुल्याचा फार फायदा आहे बरं का. तेव्हा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने खोबऱ्याचा किस घालून सोप्या पद्धतीने ही भाजी बनवा. अतिशय रुचकर लागते. भाजी शिजली की त्यामध्ये अशा पद्धतीने 1 चमचा गूळ घाला बरं का आणि कोथिंबीर घालून खा. अतिशय रुचकर अशी ही भाजी नक्की एकदा बनवा आणि कशी वाटली रेसिपी सांगा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. बाय.